एव्हरीबडी. तर हे बघा, जस्ट मी असं किचन धुतलं आहे माझं. आणि थोडंसं खिडकीचं लाईट येत असल्यामुळे ना एवढं चांगलं लाईट येणार नाही. पण जस्ट गॅस धुवायचा होता मला, भांडी धुवायची होती. हे सगळं क्लीन झालं आहे आता इथे. आणि आमच्याकडे नाशिकमध्ये उद्या आणि परवा पाणी येणार नाही आहे. म्हणजे 21-22ची तारीख दिली त्यांनी. तर स्टोअर करून ठेवायचं आहे. तर सो दॅट मी हा एक डब्बा फिल्टरचं पाणी भरून काढून ठेवलं. माझ्याकडे आहे बरं का हंडा वगैरे. हंडा खाली भरून ठेवला आहे, किचनच्या खाली भरून ठेवला आहे हंडा. आणि हा एक डब्बा एक्स्ट्रा. ॲक्च्युली तो डबा भरायचं रिझन की तो पिठाचा डबा आहे. मी तो धुतला आणि मग मला आयडिया आली 2 दिवस भरून ठेवायला काय हरकत नाही बाबा, स्टीलचा डबा आहे. तर फिल्टरचं पाणी डब्यात भरून ठेवलं, फुल डबा भरून ठेवला, म्हणजे मला कुकिंगला वगैरे तो वापरता येईल. आणि त्याच्यानंतर जस्ट आता मी सगळं धुतलं आहे किचन वगैरे. कुकिंग वगैरे आता स्टार्ट करते. म्हणजे कुकिंग आमचं जेवण झालं आहे. आम्ही भेंडीची भाजी चपाती खाल्ली आहे. बट स्पृहा पुन्हा म्हणते मला की मम्मा पॉपकॉर्न बनवून दे. तर मी तिला आता पॉपकॉर्न बनवून देणार आहे. आणि मग भेटू. हे बघा स्पृहाचे पॉपकॉर्न. हे एव्हरीबडी. तर आज काकतकर हॉस्पिटलला आमचं होतं हेल्थ चेकअप. सो दॅट आम्ही तिथे आलो होतो. बघा तुम्ही कसं, मला इथलं खूप आवडलं असं. म्हणजे बाहेरचा लूक, आतला लूक खूप छान होता. मला खूप प्रेझेंट वाटला आतमध्ये. आणि क्लीनलीनेस पण होता तिथे. आणि स्पृहा बघा इथे आल्या फुलांसोबत खेळायला लागली. घे हे एव्हरीवन. तर आता खूप मोठा प्रवास करून आहे ना आम्ही आलो आहोत नवशा गणपतीला. दाखवतो तुम्हाला. हे एव्हरीवन. तर आम्ही अचानक दवाखान्यातून इकडे का आलो, दॅट हॅव अ स्पेसिफिक रिझन. तर आम्ही ब्लड टेस्ट बिना जेवायची केली होती. आणि बिना जेवल्यानंतर, म्हणजे जेवल्यानंतर 2 तासानंतर पुन्हा करायची होती. तर 2 तास काय करायचं, सो दॅट आम्ही इकडे आलो. जरा म्हटलं कधी चालेल नव्हतं आम्ही. आमचं घर खूप लांब येतं इथून आणि इकडे येऊन होत नाही आमचं. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. आणि 2 आवर्समध्ये आमचं ते झालं. आणि आम्ही पुन्हा गेलो होतो मग परत ब्लड देण्यासाठी, टेस्टसाठी. अरे काय रे, मी बघितलं नाही, मी सगळं बघितलं कोण लात मारतंय. खूप दिवसानंतर आलो होतो आम्ही, त्याच्यामुळे सगळं काही चेंजेस वाटले नाही मला. हे दोघं बघा तुम्ही कशी मस्ती करताय. दोघं एकमेकांना मागून मारताना म्हणतो कोणी मारलं असा गेम चालू आहे. आय वॉज एन्जॉईंग देअर फाईट. आणि फर्स्ट टाईम मी असा कॅमेरा पकडत होता, त्याच्यामुळे लोक माझ्या तोंडाकडे वेगळेच बघत होते. पण मी काय विचार नाही केला, बिकॉज मला व्हिडिओ शूट करायचा तर करायचा आहे, काय कोणाचा विचार करायचा. सो दॅट कोणी काही का करेना. बट मी प्रयत्न करत होती कोणाचा फेस नको व्हिडिओमध्ये यायला. सो फक्त मी आमचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती, की प्रयत्न करत होती फक्त आम्ही दिसलो पाहिजे व्यवस्थित. तर आलो आम्ही. तर मंदिरामध्ये बांधलेल्या घंटेवरनं समजू शकता तुम्ही की किती श्रद्धा आहे लोकांची. आणि नवशा गणपती म्हटल्यावर लोकांच्या नवसाला किती पावत असेल तो. आणि इकडे मला यांनी दोघांनी बोलवलं की पाणी नदीला किती पाणी व असं बघायला. मी लगेच अशी इकडे फिरून गेली. आणि समोरच मग आम्ही तिथून पाटी घेतली, आपली नारळ फुलाची पाटी घेतली. आणि मग आम्ही मध्ये गेलो. इथे आम्ही चप्पल वगैरे काढली. हे बघा कसं आहे. आणि मी इथे चप्पल काढत होती खाली. माझी ज्वेलरी सगळी काढलेली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. बिकॉज तिथे मला अलाव नव्हती ना काही टेस्टसाठी, मेटल अलाव नव्हतं म्हणून काढून घेतलेली होती. हे बघा माझ्या कानात काही दिसत नाही इथे. कसं दिलं ते मग नंतर घातली मी इथे आल्यानंतर. दादा सोडून मिळेल का? हां आज शनिवार आहे ना, काही नाही फोडायचं आहे त्या.
तर हे बघा मंदिराच्या मध्ये एंट्री करता करताच एवढ्या घंटा बांधलेल्या आहे ना तिथे की समजू शकतो आपण की किती लोकांच्या नवसाला पावतो हा गणपती बाप्पा. आणि म्हणजे आतमध्ये इतकं थंड वाटतं ना. पेशवेकालीन मंदिर आहे, पेशव्यांनीच बांधलं आहे ते मंदिर नदीकाठी गोदावरी नदीच्या किनारी. आणि मस्त आहे, प्रशस्त मंदिर आहे, छान आहे, मस्त आहे. आणि खाली बोटिंगचं ऑप्शन वगैरे, त्याच्यामुळे बरेच लोक हौशे गौशे नवशे येतात इथे. आणि आम्ही आलो होतो इकडच्या बाजूने. आम्ही ना पुढे गेलो, आम्हाला वाटलं इकडून आहे, पण नेमकं आम्ही आरतीच्या वेळेला गेलो. तर आरतीच्या वेळेला गेल्यामुळे त्यांनी ना एक ऑप्शन बंद केला होता, म्हणजे 2 रांगा असतात. ते बघा इथे कोणी सत्यनारायणची पूजा वगैरे करताय लोक इथे. आम्ही पुढे गेलो, बट पुढे ते बघा कसं लावलेलं आहे, म्हणजे आपण एंट्री नाही करू शकत तिकडून. नंतर त्यांनी ओपन केलं पण अष्टविनायकाचं दर्शन घडतं इथे आल्यानंतर. आम्ही इकडे 4 आणि तिकडे 4 असे अष्टविनायकांच्या तिथे असं छोटं छोटं प्रतिकृती आहेत. ते बघा पुढे बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही परत फिरतो टर्न इथून आणि परत ह्या रांगेमध्ये लागतो. देवासमासवैदे ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. चरणकमले मंत्र. पिऊ तिकडे जाऊ नको. आम्ही इकडे नारळ फोडतोय आता. आणि तिकडे मागे बघा कशा बोट दिसून दाखवतो. हे बघा या बोटिंग राईड वगैरे होत असतात इकडे. पाणी आहे. यस, होईन का आजचा दिवस. हां घ्या आता, घ्या महादेव, घ्या 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 घ्या. झटकाय लागतो त्याने हातात. गाठू देऊन टाक पप्पांकडे. गणपती बाप्पा मोरया. हा दोघं का? उभं बी फुटलं, आडवं बी फुटलं. हॅलो एव्हरीबडी. तर आता आम्ही निघालो आहोत दर्शन करून. हे बघा नारळ प्रसाद घेऊन आता पुन्हा दवाखान्यात जायचं आहे. तिकडे जाऊन भेटते. खूप छान छान पाटे वरवंटे आहे बघा. हा आहे घरी खराब आहे.
हे एव्हरीबडी, वी आर बॅक फ्रॉम द हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलवरनं आल्यानंतर ना ॲक्च्युली आमचं ब्लड काढलं होतं त्यांनी दोन्ही हाताचं, सो दॅट आम्ही ना खूप टायर्ड होतो. असं म्हणजे एकदम नाही का आपल्या मेंदूला लगेच संवेदना जातात ना की ब्लड कमी झालं आहे असं. तर थोडंसं असं विकनेससारखं फील होत होतं. त्याच्यामुळे आम्ही ना आल्या आल्या झोपलो. झोपल्यानंतर आता उठलो आणि आता मी हे बघा दूध तापवते, मी चहा ठेवते. आणि स्वयंपाकाचं बघू आता काय, बिकॉज आता 7:30 वाजले. तर स्वयंपाकाचं तर काही रेकॉर्ड नाही करता येणार बिकॉज आय नीड टू अपलोड द ब्लॉग. सो दॅट ना ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते. चला तर मग आता मी करत आहे माझ्या ब्लॉगचा एंड. हे गाईज, तर आता मी करत आहे माझ्या ब्लॉगचा एंड. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. Until the next vlog, take care, bye bye.